सेकंड हा. आज पेरणी केली, काय सांगाल? नाही, हे काय आमच्यासाठी नवीन नाही. लहानपणापासूनच मी शेतातली सगळी कामं करत आलेलो आहे. माझे आई आणि बाबा आजही शेतात दिवसभर पूर्ण वेळ काम करत असतात आणि लहानपणापासूनच आम्ही शेणामुतात हात भरवत आणि म्हशीचं शेण काढण्यापासून, म्हशीच्या गाईची दूध काढण्यापासून, तर सायकलवर बुलढाण्याला दूध विकण्यापासून, तर शेतामध्ये वखर आणण्यापासून, तिफन आणण्यापासून, नागर आणण्यापासून, बैलाची नाथन घालण्यापासून सगळे कामं आम्ही करत आलेलो आहे. त्यामुळे ते काय आमच्यासाठी नवीन नाही. पेरणी आली की दरवर्षी मी शेतामध्ये येत असतो, पेरत असतो. आज संपूर्ण परिवारासहित आज दिवसभर शेतामध्ये होतो. आत्ता जरा अचानक पाऊस आल्यामुळे पेरणं बंद केलं आणि सगळे जुन्या आठवणी आज ताज्या झाल्या. ईश्वराला, परमेश्वराला प्रार्थना केली की हे परमेश्वरा, यावर्षी खरीपाचं सोयाबीन कापसाचं पीक शेतकऱ्यांचं चांगलं येऊ दे. आणि आई तुळजाभवानीचरणी प्रार्थना केली की राज्यकर्त्यांना सुबुद्धी दे तुळजाभवानी माता, की सोयाबीन कापसाला चांगला भाव मिळण्याची सुबुद्धी राज्यकर्त्यांना मिळाली पाहिजे, कर्जमुक्ती करण्याची सुबुद्धी मिळाली पाहिजे, अशी प्रार्थना आई तुळजाभवानी चरणी केली. आणि पावसाने जर व्यवस्थित यावर्षी ठेवलं सगळं व्यवस्थित, तर निश्चितपणे यावर्षी पीक चांगलं भरून येईल अशी आशा आहे. मोठ्या आशेनं शेतकरी ही खरीपाची पेरणी करतो आहे. निश्चितपणे शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील अशी आशा आहे. आज दिवसभर पेरणी केली. आई, वडील, पत्नी, वहिनी, भाऊ आणि परिवारातले सगळे लोक आज आम्ही दिवसभर शेतामध्ये राबत होतो. म्हणजे या सगळ्या धावपळीच्या काळामध्ये आज पेरणी करून किंवा मातीमध्ये दिवसभर राहायला मिळालं शेतामध्ये, एक नवी ऊर्जा आली लढायला पुन्हा एकदा.